जय भीम सर्वांना, जय भीम. जय भीम दादा, जय भीम. जय भीम सर्वांना, जय भीम, जय भीम. जय भीम सर्वांना जय भीम. दादा जय भीम. बोला, काय म्हणताय? काय नाही, तुमचे खूप व्हिडिओ बघितले मी. खूप व्हिडिओ आवडतात मला तुमचे. अरे धन्यवाद धन्यवाद. कुठून बोलताय सर तुम्हाला तुम्ही? फॉलो केलेला आहे. हा, मला तुम्ही केले ऐकू. कुठून बोलताय तुम्ही? पुण्यात बोलतोय. अरे वा, पुण्यात कुठे? पुण्यामध्ये मुंडवा इथे कोरपडे गाव. घोरपडी, मुंडवा. येस. ठीक. काय करता सर तुम्ही? मी रिलायन्स कंपनीत कामाला आहे. मला मला अशा लोकांची मदत हवी आहे की जे खरंच समाजासाठी काहीतरी करू शकतील, समाजाला काहीतरी देऊ शकतील, किंवा समाजासाठी काही ना काहीतरी दिलं पाहिजे त्या माणसाने. आपण समाजाचे सगळेच देणेकरू आहोत, तुम्ही पण आहे, मी पण आहे. हो कारण की त्या बाबासाहेबांनी तुम्हाला मला आज हे अधिकार दिले, हो आणि जर हे अधिकार आपल्याला भेटल्यात तर ह्या अधिकाराचा आपण पूर्णपणे समाजासाठी उपयोग केला पाहिजे. समाजाला काही ना काहीतरी दिलं पाहिजे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपण काही ना काही समाजाला देणं हे प्रत्येक जण बंधनकारक आहे. काय म्हणता सर, बरोबर आहे का चुकीचं? बरोबर. कारण की गोष्ट लक्षात ठेवा, नुसतं खाणं, घरदार आणि संसार बघणं याला समाज नाही म्हणत. म्हणजे तुम्ही उठताय सकाळी, जॉबला जाताय, जॉबवर नाही येताय आणि घर बघताय तुमचं, हा समाज नाहीये. समाज असा आहे की बाबा त्या समाजाला तुम्ही कुठेतरी वेळ दिला पाहिजे, त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, तेव्हा कुठं काहीतरी क्रांती घडणार आहे दादा. आज आज मला सांगा ना, आपण काय करतोय? नुसतं जॉब करतोय. मी पण उठलो सकाळी, येतो जॉबवर, येतो जॉबवर घरी जातो, याला काय अर्थ आहे? मग त्या समाजासाठी आपण काय करतोय? काहीच नाही करत ना. आपल्याला समाजाला काहीतरी देणारं बनायचं. आता तुम्ही जर, माझं तर स्पष्ट मत आहे, जर तुम्ही बाकीच्या इतर समाजाची जर तुलना केली तर त्या तुलनेमध्ये आपला समाज कुठेच येत नाही. आपण समाजाला काय देतो मला सांगा ना, काय देतो समाजाला? तुम्ही सांगा की बाबा मी समाजासाठी हे करतो. फक्त असं नका म्हणू मी जयंतीला 10,000 देतो आणि 5,000 देतो, विषय संपला माझा. आणि मी काय चुकीचं बोलत असेल तर मला ते पण सांगा की बाबा चुकतोय दादा तू कुठंतरी, ते बी सांगा मला. काय म्हणता तुम्ही? नाही, बरोबर आहे तुमचं. तुमचं मत काय आहे की मी काय केलं पाहिजे, असं काय समाजासाठी काय करावं, अजून काय मत आहे तुमचं? मी लढतोय, खरं लढतोय, मी लढतोय आणि लढत राहणार मी शेवटपर्यंत. नाही, तुम्ही खूप चांगलं काम करताय, तेच आवडलं मला, म्हणून तर तुम्हाला फॉलो केलं आणि माझा तुम्हाला पाठिंबा आहे. मला पाहिजे, मला सगळे तुमच्यासारखे जेवढे पण माझे मोठे भाऊ आहेत तेवढ्या सगळ्या दादांचा मला पाठिंबा पाहिजे की बाबा आमचा लहान भाऊ लढतोय ना, की बाबा तो लढतोय, आम्ही आहे त्याच्यासोबत. भले भले काय काय करता ना काही ना आम्हाला, पण आम्ही सोबत आहे, त्याच्यासोबत थांबलोय आम्ही. उद्या काय झालं की मला पण असं वाटलं पाहिजे की बाबा मुंडवा माझ्या सोबत आहे. मला असं म्हणता आलं पाहिजे की बाबा केशवनगर माझ्या सोबत आहे. माझ्यासोबत पुण्यामधले जेवढे पण ठिकाणे, त्या ठिकाणातले माझे भाऊ माझ्यासोबत आहेत, झोपडपट्टीमधले माझे भाऊ माझ्या सोबत आहेत. भले तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम काय असतील मला माहित नाही, पण ज्यावेळेस समाजाचा प्रश्न येईल तर त्या लोकांनी माझ्या सोबत थांबलं पाहिजे. आणि आज बाबासाहेबाला जिवंत ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते फक्त झोपडपट्टीमधल्या लोकांनी केलं. भले त्यांच्या घरामध्ये त्यांच्या अंगात देव पण येत असेल, पण शेवटी जयभीम पण घालतात ते लोक आदराने, गर्वाने, अभिमानाने. बरोबर आहे ना? हो कारण की मी भीमनगर मध्ये आलोय तिथं, तुमच्या इथं. हो, आहे ना आमच्या इथे जवळ. मी तिथली अवस्था बघितली. हो, मी नेहमीच कधी आलो की मी आपल्या ज्या ज्या ठिकाणी आपली लोक राहतात, मी विकासनगर मध्ये मी आलोय. अच्छा. मी तुम्हाला सांगतो, मी बऱ्याच ठिकाणच्या झोपडपट्ट्यांमध्ये मी जातो. भले लोक मला ओळखत नसतील,
मी बुद्ध विहारांमध्ये जातो, मला लोकांना वाटतं की बाबा हा कोण आहे माणूस, आलाय आणि गेलाय, पण मी येऊन तिथं सगळ्या गोष्टी बघून आढावा घेऊन जातो. मी बऱ्याच ठिकाणच्या, मी पुण्यामधल्या ऑलमोस्ट बऱ्याच झोपडपट्ट्यांमध्ये मी जाऊन फिरलोय, फिरून बघून आलोय. मी परिस्थिती काय, बुद्ध वंदना कोणी घेत नाही तिथं. 3-3, 4-4 बुद्ध विहार एका एका ठिकाणी आहेत. ते बुद्ध विहार प्रत्येकाच्या मालकीचे झालेत. जो तिथला अध्यक्ष तो त्याचा बाप. बरोबर. त्या बुद्ध विहारांच्या चाव्या मागण्यासाठी सुद्धा लोकांना त्यांच्या घरोघरात जावं लागतं की दादांनो असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे, ती चावी देता का जरा. मग त्याच्या मनामध्ये आलं तर तो चावी देणार, नाही तर म्हणणार काही गरज नाही. अरे बुद्ध विहार बापाचे बनवून ठेवलेत त्या लोकांनी, आपल्याच बापाचे बुद्ध विहार. हा, ह्याला समाज म्हणतात तुम्ही. बुद्ध विहार मोकळं पाहिजे, हो, कोणी पण येऊन जाऊ. ते सगळ्यासाठी पाहिजे. तिथं मुसलमान सुद्धा आला पाहिजे, तिथे हिंदू पण आला पाहिजे, तिथे ख्रिश्चन पण आला पाहिजे, कुणी पण आलं पाहिजे बुद्ध विहारामध्ये. ते बुद्ध विहार आहे, त्याला बुद्ध विहार म्हणतो मी. बुद्ध विहाराला सुद्धा लेबल लागलाय. फक्त अध्यक्षाच्याच घरच्यांनी काम केलं पाहिजे त्या बुद्ध विहारात. नाही, मी खोटं बोलत असेल तर मला बोला की मी चुकीचं बोलतो का, मी काय चुकीचं नाही. चुकीचं काहीच. कारण की मी ह्या गोष्टी बघतो, डोळ्याने बघतोय मी ह्या गोष्टी, आणि मला अनुभव आलेल्या गोष्टी ह्या. मी बुद्ध विहाराची चावी मागायला पाठवलं, त्याला नाही माहिती मी कोण आहे, पण मला कळलं तो कोण आहे. मी बोललो हा बुद्ध विहाराचा मालक आहे बाबा, याला काहीच बोलून फायदा नाही. असे नका करू. ह्याला समाजामध्ये चांगलं स्थान नाही भेटत. हे चांगल्या गोष्टी नाहीत ह्या. यांनी समाजाची दशा चेंज होतीये. आपल्याला समाजाला पुढे घेऊन जायचंय. तुम्ही कुठला समाज पुढे घेऊन चालला? हा, म्हणजे बुद्ध विहार एकाच्या बापाचं काय काम असेल तर त्याला त्याची परमिशन घ्या. अरे बाबा, बुद्ध विहार आहे, ते सार्वजनिक आहे. आणि माझा अजून एका गोष्टीला आक्षेप आहे बघा, माझं म्हणणं बरोबर आहे का चुकीचं मला नाही माहिती. 6 डिसेंबर असू द्या, चैत्यभूमी असू द्या किंवा महाड असू द्या, किंवा जिथं पण बाबासाहेब गेलेत ना, किंवा बाबासाहेबांनी ज्या ज्या ठिकाणी प्रेरणादायी आपल्याला सांगितले, बुद्ध विहार असू द्या, अरे तिथं तुम्ही असं नका म्हणू की तिथं कॅमेऱ्याने व्हिडिओ शूटिंग काढणं मनाई आहे. अरे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा लोक व्हिडिओ शूटिंग काढू शकतात. तर 6 डिसेंबरला मी तिथं लिहिलेलं बघतो की इथं तुम्ही व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही. अरे ते काय मंदिर आहे का? मंदिरामध्ये असं का केलंय? तिथं बुद्धांच्या मूर्त्या आहेत, त्या लोकांना कळल्या नाही पाहिजे म्हणून ते तिथं व्हिडिओ शूटिंग काढून देत नाही. तसं तुमच्या ठिकाणात काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय तुमच्या ठिकाणाचा? आता तुमचं घर आहे, तुमच्या घरामध्ये तुम्ही एकदम चांगले बाबासाहेबांचे फोटो वगैरे लावलेत. माझी इच्छा आहे तुमच्या घरामध्ये व्हिडिओ शूटिंग काढायची, आणि तुम्ही म्हणताय इथं व्हिडिओ शूटिंग काढणं अलाउड नाही. अरे बाबा, ते काय तुझी सरकारी मालमत्ता आहे? अरे ते प्रायव्हेट नाहीये, ते आमच्या बापाचं आहे. ते आमच्या बापाच्या सगळ्या गोष्टीवर आमचा अधिकार आहे. खरं बोलतोय का खोटं बोलतोय मी? बरोबर. तुम्ही 6 डिसेंबरला जावा, बाबासाहेबांच्या नाही का आपल्या महापरिनिर्वाण दिवशी किंवा कुठं, तिथं बाकीचे लोक जे येतील, तिथं मुख्यमंत्री, गृहमंत्री, त्या लोकांची व्हिडिओ शूटिंग काढायला परमिशन. गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचं दर्शन घेतलं, अरे, आणि ते लाईव्ह टेलिकास्ट. आणि आमचा सामान्य माणूस जातो, त्याला तिथं बंधन, फोटो शूट करू शकत नाही तुम्ही तिथं, व्हिडिओ शूट करू शकत नाही तुम्ही तिथं. अरे असं नका करू. म्हणजे त्यांच्यासाठी वेगळे नियम आणि आमच्यासाठी वेगळे नियम होतात ना, हे चुकीचं होतंय ना समाजामध्ये. आणि उलट बाबासाहेब म्हणजे प्रेरणा आहे आमच्यासाठी, ऊर्जा आहे आमच्यासाठी, आमचा बाप आहे, आमचं जगण्याचं मरण्याचं ते नाव आहे ते आमचं. आणि तिथं आमचीच लोक आम्हाला मज्जाव करतात. अरे तुम्ही व्हिडिओ शूटिंग घेऊ शकत नाही का? तुम्ही आमदार नाहीये, तुम्ही खासदार नाहीये, तुम्ही मंत्री नाहीये, तुम्ही सीएम नाहीये, पीएम नाहीये म्हणून घेऊ शकत नाही. आणि पीएम तिथे येतो, डोकं टेकवतो, त्याचा व्हिडिओ शूटिंग चालते. अरे बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही 2 दुजा भाऊ करू नका, आणि आपलीच लोक आपल्या संग दुजा भाऊ करतात. बदला, परिवर्तनवादी समाज बनवा, चांगला समाज निर्माण करा, आणि जे लोक मज्जाव करतात त्यांना विरोध करायला शिका त्यांना. अरे आम्ही पण काही सीएम पेक्षा पीएम पेक्षा कमी आहे का? आम्ही राव बाबासाहेबाची लेकर आहे आपण. तुमचे शब्द असे इथे लागतात हृदयाला. मग बरोबर ना. तुम्हाला तुमच्या लोकांना जर मानापानाचं स्थान जर तुम्हाला भेटत नसेल, तुम्ही लोक त्या बाबासाहेबांच्या रक्ताची लोक आहेत. मी रक्ताचा आहे आणि मला म्हणतोय साध्या लाईननी आहे, आणि बाकीच्या दुसऱ्या लोकांना म्हणतोय व्हीआयपी लाईननी आहे. अरे व्हीआयपी आम्ही आहे बाबा, आम्ही व्हीआयपी आहे.
रक्ताची आम्ही त्या व्हीआयपी आहे मी. मला मानपान सन्मान भेटला पाहिजे तिथं, माझा आदर केला पाहिजे त्या लोकांनी. जर तिच्या मला सन्मान नाहीये आणि इतर लोकांना सन्मान, हा भीमा कोरेगाव असू किंवा 6 डिसेंबर असू, अरे भाऊ आमच्यासाठी व्हीआयपी लाईन ओपन झाल्या पाहिजे, कारण की आम्ही त्या समाजाचे आणि आम्ही त्या रक्ताची माणसं आहे. आमचा बाप आहे तो. 1 जानेवारी आमचं शौर्याचं प्रतीक आहे. तिथं आम्ही जातो तर आमच्यासाठी व्हीआयपी लाईन पाहिजे. तिथं दुसरंच येतोय, तिथं गृहमंत्री आला त्याच्यासाठी लाईन, तिथं उपमुख्यमंत्री आला त्याच्यासाठी व्हीआयपी लाईन. आणि मग आम्ही काय, आम्ही असं काय लाता खात यायचं? अरे आम्हाला व्हीआयपी भेटलं पाहिजे बाबा. आम्ही तिथले रक्ताचे, आम्ही आमच्या चळवळीचे ना, आम्ही चळवळीतून निर्माण करणारे लोक आहे, आम्ही चळवळी बनवणारे लोक आहेत. आणि त्या चळवळीला शिवाय घालणाऱ्या माणसाला तुम्ही सन्मान देताय. तो आपली माणसं फोडतोय, आपल्या माणसाला ते आमदार खासदार होऊ देत नाही, आणि तुम्ही त्या माणसाला तुम्ही आला की जालताय, आला की जालताय. अरे काय बोलायचं? अरे तुम्ही स्वाभिमानी लोक निर्माण करा, स्वाभिमानी समाज निर्माण करा. तुम्ही ताकदवर समाज, आपला लय समाज ताकदवर आहे दादा, आपला समाज खूप ताकदवर आहे, पण आपली लोक नालायक आहेत. कायदा लिहिलाय बापाने आपणच्या, नुसतंच म्हणायला कायदा लिहिलाय बापाने आमचा, आम्हाला शिकवतो का? आणि आम्हाला शिकवणारच बाबा, कारण की कायदा चालवणार ते. आम्ही शिकवू म्हणजे काय? आम्हाला शिकवायला चान्सच देत नाही तुम्ही लोक. समाजाने माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला द्या. माझ्यासारख्या लोकांना सांगा की भाऊ चालवून दाखव कायदा एकदा, मग तुम्हाला दाखवतो कायदा कसा चालवतात. आणि जे लोक म्हणतात ना की संविधानामध्ये एवढे बलात्कार होता तरी शिक्षा भेट, अरे कशी भेटत नाही शिक्षा? दे आमच्या हातामध्ये, आम्हाला कर मुख्यमंत्री दे. मला 1 महिन्याचा मुख्यमंत्री करून दाखवा, मी दाखवतो तुम्हाला कसं चालवायचा कायदा, कसं चालवतात महाराष्ट्र, कसं चालवतं दाखवतो. द्या, सांग सीएमला 1 महिन्यासाठी, मला 1 महिना दे. 1 दिवसाचा सीएम नकोय मला, 1 महिन्याचा सीएम बनव, मग मी बघ काय करतो. एका महिन्याचे सीएम म्हणण्याने काही नाही होत, ते पिक्चर मध्ये होतं फक्त. मला 1 महिन्याचा बनव, मला बनव 1 महिन्याचा सीएम मुख्यमंत्री नाही का? हा मला मी चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज. मला 1 महिन्याचा सीएम बनवून दाखव, मी काय करतो बघ. नाही महाराष्ट्र बदलून दाखवलं तरी जायला नाव चेंज करून टाक आमचं. आणि आम्ही म्हणणार नाही की आम्ही बाबासाहेबांच्या अवलंदी नाहीत म्हणून, परत बोलणारच नाही मी बाबासाहेबांच्या अवलंदी म्हणून. अरे भाई मला माहितीये ना आमच्या बापात किती ताकद आहे, तर आमच्या बाबासाहेबांच्या कलमामध्ये किती ताकद आहे. मला बनवा 1 महिन्याचा सीएम, करतो मी काय करायचं ते. चला महाराष्ट्र बदलून दाखवायची ताकद मी ठेवतो. पहिलं तर कसं आहे माहिती का, तुम्ही कधी मुळावर घाऊच घालत नाही, म्हणजे खोडावर घाव घालत नाही, तुम्ही मुळावर घाव घालता. फांद्या कुठं तोडत बसतात? आपल्याला फांद्याशी काही घेणे देणे नाही, आपल्याला खोड गायब करायचंय डायरेक्ट. तुमची प्रगती कुठं रुकली? खोडावर रुकली. आजही तुमच्या आजही बघा ना, मी सरळ सांगतो, आजही तुमच्या घरा हॉलमध्ये बाबासाहेब आणि किचन मध्ये देव आहे. मग काय फायदा आहे? परिवर्तन नाही आपल्या समाजामध्ये. आपल्याला स्वतःला व्हीआयपी बनावं लागेल, आपल्याला स्वतःला मोठं बनावं लागेल, तेव्हा कुठं आपल्याला मान सन्मान भेटणार आहे, नाहीतर काही भेटणार नाहीये. नाहीतर काय सामान्य माणसासारखं जीवन, आला काय गेला काय, अरे हा आलता काय, हा कोण आहे, आपल्याला काय घेतलेलं नाही. असं नाही बाबा, मी आलो ना तेवढी इज्जत, तेवढा मान पान खर्च कर तरच येतो. फुकटमध्ये काय? फुकटमध्ये तर काय तुम्हाला किती बी सांगितलं तर तुम्हाला काय अकली येणार नाही. असं आहे आपले समाज. बरोबर आहे का चुकीचं बोलतो दादा मी? बरोबर. फुकटमध्ये माणसाला किंमत नाही राहत. जर मी म्हणलो ना आज की 1 लाख रुपये दे, मग येतो. अरे 1 लाख रुपये घेतोय हा माणूस, हा मग बरोबर ना. फुकट म्हणल्यावर काय, तू काय सगळे जगदुनिया बोलवायला बसली फुकटमध्ये. व्हॅल्यू वाढवली की माणसाला कळतं की अरे भाऊ लाख रुपये घेतो, लाख रुपये घेतो म्हणजे माणूस ताकदवर आहे, दमदार आहे, कुछ तो बात आहे. भाऊ मी जर मुख्यमंत्री झालो पहिल्यांदा, तर काय मी काम सांगून नाही करणार की मी पहिलं काय करणार. मी पहिलं जे करायचं ते करून दाखवणार. सांगायचं नाही मला काय. मी सांगितलं तर भाऊ फायदा काय राहिला मग? मुख्यमंत्री होण्यामध्ये काय मजा आहे मग? बरोबर. अरे काही गोष्टी सांगायच्या नसतात रे दादांनो, थोडं शिका. काही गोष्टी सांगायच्या नसतात, काही गोष्टी करायच्या असतात. करणारी गोष्ट सांगायची नसते, सांगावी नाही लागत. मी जर सांगितलं, माझा प्लॅन जर मी सांगितला, तर भाऊ त्या प्लॅनचा फायदा काय? आपल्याला जर मोठं व्हायचंय आणि मी सांगितलं मला मोठं व्हायचंय, असं असं करतोय मी, तर समोरचा माणूस माझ्यापेक्षा मोठा होईल ना. मग जो सीएम आहे तेच काम करेल ना. तो म्हणेल की तुझी काय गरज आहे, सीएम म्हणायची तुला काय गरज आहे, मी करतो ना. बरोबर आहे का चुकीचं आहे? एकदम बरोबर. अरे सीएम मी झाल्यावर मी करेल ना, दाखवेल ना मला काय करायचंय. आता तर सीएम जो करत नाही ते मी वेगळं करणार, तरच मी म्हणणार ना की भाऊ मला पाहिजे ते सीएमचं पद. आता तो सीएम तर जिंदगीत कधी होईल का नाही होईल मला नाही माहिती, पण आपल्या समाजातल्या माणसाने आपल्या समाजातल्या माणसाला सीएम करण्यासाठी ताकदवर झालं पाहिजे बाबा. मी एवढं सांगेल.
बरोबर. कारण मी काय म्हणतो, माझ्यासारखा माणूस स्वप्न बघतोय फक्त, हकीकत मध्ये आणायचं काम तुमचं आहे. नाही तर आमचे लोक हकीकत मध्ये आणतात ना, की आमचे माननीय मुख्यमंत्री स्वप्न, आमचा माणूस मुख्यमंत्री होणार, आमचा माणूस पंतप्रधान होणार. अरे नुसतं मानल्याने तुमच्या मी तर काहीच होणार नाहीये भाऊ. मला मानले नाही तर मला कोणी शिपाई म्हणून जो ठेवणार नाही कोणी, तुम्ही मानले. मी कुठेतरी विचार केला की मला काहीतरी बनायचंय, तेव्हा कुठेतरी काय क्रांती घडणार आहे. हा जय भीम दादा. दादा जय भीम जय भीम. अहो तुम्ही मिलिटरी मध्ये मान्य आहे आम्हाला, पण लोक घाबरतील ना तुम्हाला असं बघून. रूम मध्ये गरमी किती इथं काय सांगायचं. हो इथं इथं पाणी लोक. तुम्ही राहता? दादा नेटवर्क इश्यू आहे. अच्छा अच्छा, बोला बोला. माझ्या दादांना, माझ्या भावांना फक्त एकच सांगायचंय, माझ्या संघ तुम्ही ढाल म्हणून थांबा, बाकीचं काय करायचंय मी 100% करेल. मला तुम्ही फक्त ढाल म्हणून थांबा माझ्यासोबत. माझ्या समाजाला बी माझं एकच म्हणणं आहे की माझ्यासोबत तुम्ही फक्त ढाल म्हणून थांबा, बाकी मी. बरोबर आहे ना दादा? हो. अरे लढायला मी आणि लढायला माझ्या संघ मी तयार आहे. लढणारे सुद्धा माझ्या संघ तयार होतील ऑलरेडी. फक्त माझ्यासाठी तुम्ही थांबा की बाबा तू लढ दादा, मी हाय पाठीमाग, बस बस बस. बाकी काही नकोय मला तुमच्याकडनं. कसं लढायचंय, काय लढायचंय. आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये मी सांगतो, जर तुम्ही सगळ्या समाजाने जर माझ्या पाठीमागे थांबले तर आमदार खासदार आणून दाखवल मी या महाराष्ट्रामध्ये. या महाराष्ट्रामध्ये शब्द आहे माझा की मी निळे झेंड्याचे आमदार खासदार आणून दाखवायची ताकद ठेवतो. भले लोक म्हणतील की यार हा किती छोटा आहे, वयाने लहान आहे, काय बोलतोय, होईल का हे, सत्य आहे का, काही म्हणू द्या लोक, पण मी आणून दाखवायची ताकद ठेवतो ना. लोक म्हणतील की नुसता बोलतोय, आणि नाही बोलतो नाही, करून दाखवायची ताकद ठेवतो मी. फक्त मला तुमचा सपोर्ट पाहिजे सगळ्यांचा. आज तुम्ही बघा, तुम्ही जर सपोर्ट दिला तर अख्खं घोरपडी गाव आणि अख्खं मुंडवा गाव माझ्या सोबत आहे. मी भले तिथं जाऊ ना जाऊ, तुमच्या एकट्यामुळे मी पोहोचल तिथं. अख्ख्या मुंडव्यामध्ये आणि अख्ख्या कोंडव्यामध्ये काय ते अख्ख्या काय ते जेवढं आहे तुमच्या इथले ते जेव्हा इलाका आहे त्या इलाक्यामध्ये फक्त मला एका माणसं. भरपूर आहे. अहो लई आहे दादा, सगळीकडे लई आहे, सगळ्या भारतामध्ये लई आहे. भारतामध्ये म्हणतो मी, महाराष्ट्रात सोड अख्ख्या भारतात आहे. अहो मग भारतामध्ये आहे तर भाई साथ दो ना, पीछे रुक जाओ, सिर्फ लढ रे हम. अहो दादा ऐकून घ्या, महाराष्ट्रामध्ये फक्त आपणच लढतोय आणि युपी बिहारीच्या लोकांचा मला खरंच अभिमान वाटतो. ते चामार सुद्धा आपल्या लढतेत ते तिथले. ठीक आहे. हो मग हेच ना, हे तर गोष्ट आहे ना की सगळ्यांनी सोबत या, काही तर क्रांती घडवू. आणि तुमची क्रांती कधी घडणार माहिती का? ज्यावेळेस तुम्ही माझ्या सोबत येणार त्यावेळेस क्रांती घडणार. का अशी क्रांती घडणार एका दिवसामध्ये? हा क्रांती घडवायची ना तुम्हाला, सोबत या ना. मी सोबत येण्यासाठी तुम्हाला लोकांना सगळं पाया अभिमान पडायला लागतात दादा, पाया पडायला लागतात समाजाच्या, की समाजाने मदत करा, पाया पडा. तुम्ही बघताय दादा, तुम्ही स्वतः आता बघितलं काही गोष्टी, समाज कसा येतोय का, मदत करतोय का? मला माहिती आहे, आता मी बघतोय ना. असं नाही दादा कुठले? हे दादा मुंडव्यातले. अच्छा मुंडव्यातलेत का? दादा मी केशव करतोय झेड कॉर्नर. हे बघा इथं मध्ये राहतो, शिर्के कंपनी इथे. अच्छा अच्छा, शिर्के कंपनीत आहे होय. बघा 3 पुण्याची इथंच भेटली. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आज एवढ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जर भेटतोय, आपण जर आपल्यासारखे असे 100 लोक जरी गोळा केले ना आपण, तरी आपल्याकडे लई मोठी ताकद. मी 100च म्हणतोय. माझे तर असे जर बघायला गेले तर लाख लोक मला फॉलो करतात, लाखाच्या वर फॉलो करतात मला. पण मला त्या लाखातले 100 लोकच भेटावे फक्त, एवढीच अपेक्षा आहे. बाकीचं जाऊ द्या, सोडून द्या. मी बाकीच्या लोकांना विश्वासही ठेवत नाही. पण त्या 100 मध्ये तुम्ही दोघं आहे तेवढं गोष्ट लक्षात ठेवा. बाकी 98 लोक शोधावं लागतील फक्त आता. येते भरपूर येत असे. नाही म्हणणारे लोक आहेत, पण आले पाहिजे ना सोबत. असे लढ म्हणणारे लोक आहेत. तू लढ, कपडे बी सांभाळत नाहीत लोक, ते बी कपडे काय आपल्याला सांभाळायला लागतात. ते तर आहे. मला बघा, जो माणूस लढू शकत नाही ना, त्यांनी आम्हाला सपोर्ट करावा. जो सपोर्ट करू शकत नाही ना, मग त्यांनी नावं बी ठेवू नये. जो करतोय ना त्या करणाऱ्या माणसाला ते प्रेरित करावं की बाबा तू चांगलं करतोय. आज माझ्या सोशल मीडियाच्या हँडलवरनं कधीच तुम्हाला एकाही माणसाची बदनामी दिसणार नाही की बाबा आपल्या समाजातल्या त्याची मी बदनामी करतोय. कारण की का भाऊ, तो करतोय ना, तो त्याच्या पद्धतीने चांगलंच काम करतोय. तो करतोय ना दादा, तो त्याच्या पद्धतीने स्ट्रगल देतोय समाजासाठी. जे मी करू शकत नाही तो दादा करतोय. जो मी जाऊ शकत नाही ना, तिथं माझा भाऊ जातोय. त्या भावाला सपोर्ट करणं माझं काम आहे. मी त्याला नाही बोलू शकत की तू काय केलं. अरे करतोय तो. मी सुद्धा बघा, मी का कुठं जात नाही, कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जिथं जाणार तिथं माझ्या संग 10 मुलं असणार. त्या 10 मुलांचा खर्च आला, गाड्यांचा खर्च आला, पेट्रोलचा खर्च आला, माझा दिवसाचा वेळ चाललाय.
हा, मग तेवढ्या गोष्टीसाठी मला मला लोक पाहिजे ना, की बाबा संघटनेसाठी लोकांनी पैसे देणारी लोक पाहिजे. हा, लोक फंडिंग करणारा समाज मला पाहिजे, तर मी काहीतरी करेल. नुसतं लढतू दादा इथं असं झालं तसं, आणि नुसतं बोलल्याने होतं का दादांनो? हा, तुम्ही तर जात बोलले नाही, पण थोडी तुम्ही होतं. घरातनच बसून बोलवचन टाकणार की दादा असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. असं नाही ना दादा, तुम्ही कुठंतरी समाजा म्हणून तुम्ही काय बोलता, फुलाची मदत तरी केली पाहिजे ना, तेव्हा संघटन पुढे जाणार, तेव्हा मी जाईल ना त्या ठिकाणी. हेच आहे, मी तुम्हाला बोलवतोय का हेच तुम्ही आहे. या म्हणून? तुम्ही तुमची कामं करा, पण मी काम करतो त्या कामाला मला मदत तरी करा ना तुम्ही लोक. हेच आहे. लोकांना काय आहे ना, मानसिकता लोकांची बरोबर नाही आपल्या, दुसरं काय. आता नागपूरला गेलो मी, हम्म. नागपूरला मी गेलो, लोक हम्म. घरामध्ये बसून, लोक घरात बसून बोलवचन टाकतात की हा. दादा असं नाही झालं पाहिजे नव्हतं असं. अरे दादा तू घरात बसू नये, मी नागपूरला गेलो, मी खर्च केला तिथं, मी जाऊन आलो तिथं, मी माझे पैसे लावले तिथं, तुम्ही काय केलं? काहीच नाही. हा, समाजातल्या लोकांना बोललो की दादा आपल्याला असं करायचंय, फंडिंग पाहिजे. हा फंडिंग, अरे बाबा काय माझ्या घरचं काम होतं, ते समाजाचं काम आहे ते. तिथं समाजातल्या लोकांनी पैसा दिला पाहिजे, तिथं तुम्हाला समाजातल्या लोकांनी पैसा मी गोळा केला सांगितलं ना, पाहिजे. तुम्हाला तर सांगितलं ना मला किती घाण एक्सपिरियन्स आला. मग ना, लोकांनी, समाजातल्या लोकांनी तिथं पैसा लावायला पाहिजे की बाबा हे आपल्या घरचं काम नाही करत आहे. हा, इथं लाख जाऊ नाही तर करोड जाऊ, तिथं करोड रुपये का असं समाजाने दिले पाहिजे. तिथं समाज तेवढा खंबीरपणे थांबला पाहिजे, म्हणला पाहिजे भाऊ मी करोड रुपये नाही देऊ शकत, पण 1000 रुपये तर देऊ शकतो ना दादा, मी एवढं तर काम करू शकतो. हा, बरोबर आहे. अरे घरात बसून तेवढी तरी कामं करा. हम्म. लोक म्हणतात जो जय भीम नाही बोलत त्यांनी हिजड्या बांगड्या घाला, बांगड्या घाला. अरे मी बांगड्या घाला नाही म्हणत तुम्हाला, मी म्हणतो फक्त मर्दासारखं काहीतरी करा. कुठंतरी असं दाखवा की बाबा मी समाजातला आहे, मी समाजासाठी काहीतरी देऊ शकतो आणि काहीतरी करू शकतो. मी म्हणत नाही तुम्हाला करोड रुपये द्या, तुमच्या करोड रुपये देण्याने काही तिच्या आईला मला नाही भेटणार ते. मी जे करतोय समाजासाठी करतोय, हे तर समाजासाठी मरतोय मी समाजासाठी तळमळ आहे माझी. मला असं वाटतं माझ्या समाजातले आमदार, खासदार, नगरसेवक यावे, मला असं वाटतं माझ्या समाजातले क्लास 1 अधिकारी बनावे, मला असं वाटतं माझ्या समाजातल्या लोकांना कुठेतरी मान सन्मान भेटावा. त्यांनी कधी कुठं मला बघितलं की त्यांनी जेबीम घातलं, त्यांची मान अशी उंचावली गेली पाहिजे की यार आमच्या समाजाचं आहे असं म्हणलं पाहिजे त्या लोकांनी. 4 लोकांमध्ये मी बसलो की लोकांनी म्हणलं पाहिजे की भाऊ आमच्या समाजातला माणूस आहे. उद्या मला टीव्हीवर जरी तुम्ही बघितलं की म्हणलं पाहिजे की भाऊ टीव्हीवर आमच्या समाजातला आहे, माझा भाऊ आहे, अरे ह्याच्या संग मी बोलतो, ह्याच्या संग मी उठतो बसतो. तुमची मान गर्वाने अशी वर गेली पाहिजे, तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे त्या गोष्टीचा. पण त्याच्यासाठी तुम्ही वेळ आल्यावर मान जाणारच उघड. मग त्यासाठी तेवढे आपण पण तेवढे हे झालं पाहिजे ना राव. बाकीचे इतर समाजातले लोक राव मंदिराला दान करतात, कधी विचारत नाहीत, कधी कुठल्या गोष्टीला करतात विचारत नाहीत. आपली समाजातली लोक लगेच टार्गेट करायला चालू करतात. अरे 100 रुपये दिलते, 1000 रुपये दिलते दादा, काय अरे दादा तुझी लायकी आहे का तेवढी? तू समाज म्हणतो आणि लगेच असे फालतू प्रश्न विचारतो लहान पोरासारखे. हा, आणि त्याच्याला आम्ही आजपर्यंत लाखो रुपये लावले राव माझे. हा, माझे लाख रुपयाचं जो विचारतो ना त्यांनी लाख रुपयाचं मला लाख रुपये रिटर्न करावे मग त्यांनी. हा, आज मी माझा एवढा समाजाला वेळ दिला, त्यांनी माझा समाजाचा वेळ द्यावा परत. हा, आज लोक म्हणतात की पोलीस केस झाल्यावर लय मोठी गोष्ट. अरे तळमळ दिसती बरं का दादा, तुम्ही जी तळमळ करता ना ती दिसती नाही का दादा, याच्यावर तुमच्या सोबत आहे आपण. ह्याच्यातून भेटणार आहे. मी एकच गोष्ट सांगतो की हे तुमच्या माझ्या पिढ्यांसाठी करतोय मी. उद्या तुमची पोरं मोठी झाली की ते उद्या कुठेतरी चांगल्या ठिकाणी जातील, उद्या ते आमदार खासदार होतील. भले आपण नाही होणार, भले मी नाही होणार, पण माझी पोरं होतील, तुमची पोरं होतील. बरोबर. आता असं तर आपण काय जिंदगी आपण काय केलं? हो, आपण काहीच नाही केलं. बाबासाहेबांनंतर आपण काय केलं? आपण फक्त एकामेकाचे पाय खेचायची कामं केली. हा पुढे काय काम केलं आपण? पाय तर वाढणारच आपल्याला. माझं फक्त एवढं एकच म्हणणं राहील की अशी चांगली लोक येऊ द्या, ताकदवर लोक आपल्या सोबत येऊ द्या की ज्यांचे ताकदीला बघून लोकांनी घाबरले पाहिजेत. कुणी दादा असेल, कुणी भाई असेल, डॉन असेल, ये बाबा आमच्या पाठीमागं थांब. हा, आम्हाला मदत कर तू. ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैशाने मदत करावी आम्हाला, की बाबा माझ्याकडे आहे एवढा पैसा, मी समाजासाठी काय करत नाही, मी पैसे तर देऊ शकतो, तिथं तुझी मदत कर. एखादा म्हणतो बाबा मी पैसे देऊ शकत नाही, भाईगिरी नाही, पण माझ्याकडे मुलं आहेत, मी 10 मुलं देऊ शकतो. एखादा म्हणेल की बाबा मी एवढे पैसे गोळा नाही करू शकत, मी पैसे गोळा देणारी माणसं गोळा करतो. काही ना काहीतरी मदत करा ना, तर संघटन चालणार. तेव्हा माझ्यासारखा माणूस युपी बिहारला जाईल. अरे जर तिथली लोक इकडे येऊ शकते तर इथला माणूस तिकडे काय जाऊ शकत नाही? तिकडे काय जाऊ शकत. आणि जर मी तिथं जातोय तर तिथं गेल्यानंतर तुमची स्वाभिमानाने उंच झाली पाहिजे की आपला महाराष्ट्रातला माणूस तिकडे गेलाय, जय भीम बोलतो, तिथं जाऊन आपला निळा झेंडा गाडतोय, तिथं जाऊन आपलं संघटन स्थापित करतोय. तुमच्या लोकांची मान उद्या उंचावणार आहे. उद्या तुम्ही जरी कधी कुठलं महाराष्ट्र सोडून जरी कुठल्या स्टेटमध्ये गेले तर मला सांगा ना, उद्या तुम्हाला लोक तिथं त्या संघटनेचा माणूस म्हणून तुम्हाला ओळखणार आहे.
बरोबर आहे. उद्या आपल्या समाजातल्या लोक आपल्याला मानपण सन्मान आपल्याला देणार आहेत ना दादांनो. आपल्याला एकामेकाचे पाय खेचण्यापेक्षा एकामेकाला हात द्या ना. भले कुणाला काम पटत नसेल माझं, भाऊ मला ह्याचं काम पटत नाही, मला ह्याच्या संग बोलायचं नाही, मला ह्या संग चर्चा करायची नाही, विषय संपला. आपण कशाला एकामेकाचे पाय खेचत बसला की हा असा करतो, हा येडा. अरे बाबा तू तुझ्या पद्धतीने चांगलं काम कर, तू काय बोलतात अप्रिशिएट होईल असं काम कर. तुझ्या कामाला आमचं सेल्यूट आहे. तुला तर आम्ही बोलतो की हा बोला ना दादा. ऐका ना, आमच्या इथेच आहे ना, माझा मित्रच येतो ऐका, आठवले ग्रुप मध्ये येतो, रामदास आठवलेच्या अमित काळे म्हणून नाव ऐकलं असेल. नाही मला नाही माहिती. अहमदनगरचा. ठीक आहे. हा, अमित काळे म्हणून त्याच्या आठवलेसोबत फोटो वगैरे असतील, बसणं उठणं आहे त्याचं नाही का त्यासोबत. बरं माझं म्हणजे ओळखीचाच एक शाळेत आम्ही सोबतच होतो नाही का. मी आता आठवड्याची मिटिंग होती नगरला, तर सगळे आमचे आपले पोरं गेले होते तिथून नाही का. बरं तर मी त्याचा इथून त्याची सभा होती, मी इथून त्याला फोन लावला नाही का, सभाच होता त्यावेळेस. मी फोन लावला का म्हणलं यार तू त्या आठवलेला सपोर्ट करतोय म्हणलं, तो बायमान झाला समाजासाठी नाही का. तर तो मला काय बोलला, नाही नाही हे असं एक गोष्ट लक्षात ठेवा दादा. दादा ऐका ना, आता मी तुम्हाला एक सांगतो, थोडस चोखतो तुम्हाला या गोष्टीवर. एकतर ते आदरणीय आहेत आपल्यासाठी आठवले साहेब, त्यांना आपण असं एकेरी शब्दांनी बोलणं चुकीचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी असं का बोलतो, भले पक्ष हे बघा पक्षी म्हणून बघू नका त्या व्यक्तीला. त्या व्यक्तीचं काम लय मोठं आहे, मी त्यांचा अभ्यास केलाय. तर त्या माणसाने लाट्या काट्या खाल्ल्यात राहू. आपण नाही खाल्ल्या, मी नाही खाल्ल्या अजून लाट्या, मी नाही खाल्ल्या. आणि एक गोष्ट सांगतो, आठवले साहेबांना बाईमान किंवा असं चुकीचं शब्द नका वापरू. ही सो इंटेलिजंट पर्सन, माझ्या मते खूप हुशार माणूस आहेत ते, आणि त्यांचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. गोष्ट लक्षात ठेवा. नाही गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा दादा, असं नाही बोलू शकत. हे बघा ते पक्ष आहेत, पक्षाच्या गोष्टी नका पडू. त्यांनी तिकडे बीजेपी मध्ये गेलेत राव. एक गोष्ट लक्षात ठेवा, ते चांगल्या गोष्टीसाठी बीजेपी मध्ये गेलेत. आज उद्या बीजेपीचा एखादा माणूस तुम्हाला टॉर्चर नाही करू शकत, कारण की त्यांच्याकडे निळा झेंडा आहे. गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा निळ्या झेंड्याची ताकद आहे. असं नका बोलू की बीजेपी वाला तुमच्यावर अत्याचार करतोय, अन्याय करतोय. नाही करू शकत, कारण की आठवले साहेब केंद्रामध्ये आहेत. किती बी केलं तर तो आपलाच माणूस आहे. असं नका बोलू की गद्दार, नका बोलू. पक्ष वेगळा, एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मी पक्षाला घेत नाही कधीच, मी कुठल्याच पक्षाचं नाव घेत नाही, मी पक्षाचा विषयच घेत नाही. सगळ्याचा आदर करा. आपल्यासाठी रामदास आठवले साहेब पण चांगलेच आहेत. मला जर कधी भेटले तर मी नक्कीच त्यांचा सत्कार करेल, त्यांचा आदर करेल, कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या माणसांनी समाजासाठी झिजवलेली आहे. आज ते भले बीजेपीत गेले, जाऊ द्या, सोडून द्या. आपल्याला काय करायचं नाही, आपल्याला पक्षवाद नाही करायचा, आपल्याला समाज जोडायचा आहे. त्यांनी जोडायचं काम केलं होतं, ते गेले पुढे, ते पुढे गेले. आज आपल्याला आपला समाज कसा जोडता येईल ते बघा. त्या पक्षाचं घेऊन नका तुम्ही काय, आणि कुठल्याच पॉलिटिकल माणसाचं नाव घेऊ नका, मी तर म्हणतो. बरोबर आहे ना दादा? ठीक, बरोबर, ठीक आहे, काय हरकत नाही. पण ते थोडं दुःख झालं नाही का, म्हणजे अहो नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस संविधान बदलायची भाषा ज्या लोकांनी केली त्या लोकांना मातीमध्ये गाडले, एकही निवडून नाही आला, संपला विषय. आणि राहिला रामदास आठवले साहेबांचा प्रश्न, साहेबांनी सुद्धा विरोध केला होता की ते स्वतः म्हणले जिथं संविधानाचा विरोध येईल तिथं आम्ही सुद्धा हे सोडू, काय तुमची युती तोडू. त्याच्यामुळे नका कुणाचं नाव घेऊ, आपल्याला माहित नाही. मी बोलतो त्या गोष्टींपाशी मी त्यांच्यापेक्षा लहान आहे. मग आठवले साहेब असतील, बाळासाहेब असतील, कावडे साहेब असतील, मी त्यांच्यापेक्षा लहान आहे. मी त्यांच्या नेतृत्वाला चॅलेंज देऊ शकत नाही. गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी त्यांच्या काळामध्ये अमाप काम केलंय. त्यांच्या काळामधल्या बघा, त्यांच्या काळामध्ये ना मोबाईल होता ना, त्यांच्या काळामध्ये काय बोलतात, असं काय बोलतात, आपल्यासारखी जे साधनं आहेत ती साधनं नव्हती, तरी त्यांनी ट्रक घेऊन किंवा त्या गाडीमध्ये लाट्या काट्या घेऊन दगड भरून तिच्या आईला अख्खं गाव ना गाव मारून काढले राव त्या लोकांनी. त्यांचा आदर्श ठेवा तेवढ्या गोष्टीत तरी दादा. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही दोघं सिनियर आहे, तुम्ही माझ्यापेक्षा. आणि आपल्या समाजातल्या कोणत्याच माणसाची बुराई कधीच करू नका. म्हणजे आठवले साहेब असतील किंवा अजून कुणी असेल, बिलकुल करू नका. सोशल मीडियावर तर बिलकुल करू नका. भले तुमच्या मनामध्ये त्यांच्या विषय काय असेल ना, मला फोन करा, मला फोनवर असं ऐकवा, मला काहीच वाटणार नाही. पण सोशल मीडियावर कधीच कुठल्या माणसाची बुराई करू नका. मी जरी असेल तरी करू नका, आणि कुणी जरी असेल तरी करू नका. चांगलंच बोला त्या माणसाबद्दल. तुमचा जो मित्र आहे, काहीतरी बघून, आज बघा ना, काहीतरी बघून रामदास आठवले साहेबांच्या लोक पाठीमागे राहू. विचार करा, काहीतरी आहे त्यांच्याकडे, आहे काहीतरी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी रामदास आठवले साहेबांच्या बऱ्याच गोष्टी बघतो. अरे ते माणूस जय भीम बोलतो राव. ते तर आहे. जिंकलं ना, सगळं जिंकलं. माझ्यासाठी सगळं जिंकलं. तिथं जय भीम बोलला ना माणूस, तिथं सगळं जिंकलं राव. आपण तेवढ्या तरी गोष्टीला मानलं पाहिजे की राव, माणूस यार कुठे जरी गेला तरी जय भीम बोलतो, बस ना राव. काय पाहिजे ना आपल्याला.
आणि एक सांगतो तुम्हाला, माझं आत्ताच मध्यंतराचं एक काम होतं, जे मंत्रालयामधनं करायचं होतं. तुमच्या दोघांना बी सांगतो, आम्ही मंत्रालयामधनं काम करायचं होतं. साहेबांच्या पीएला एक फोन केल्यानंतर ते काम झालं आपलं, एका मिनिटामध्ये झालं. म्हणजे जर आपला माणूस आहे तिथं काम होतंय दादा, गोष्ट लक्षात ठेवा. असं नका म्हणू की ते काय करते ते. आता मी मंत्रालयामध्ये गेलो का? मी नाही गेलो, पण मला काम करायचं होतं. एक फोन करायला, मी एक फोन केला, माझ्या मॅनेजरला सांगितलं त्यांना फोन करायला. माझ्या मॅनेजरने त्यांच्या पीएला फोन केला, पीएने ते काम केलं. त्यांनी सांगितलं, आपली ओळख सांगितली की आपण सोशल वर्क करतो, म्हणजे आपण काही एवढे मोठे नाहीयेत, पण आपलं काम जे आहे ते खूप चांगलं काम आहे आपलं. आपण जे समाजासाठी काम करतो ते काम मोठंच आहे. त्यांना सांगितलं, सर मी असं काम करतो म्हणून. माझ्या मॅनेजरनी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपलं काम झालं. आणि माझं काम होणं महत्वाचं आहे. मला कामाशी घेणं, बाकीच्या कुठल्या गोष्टीची घेणं नाही मला. माझं काम बीजेपी करते, त्यांचं काम आहे करणं. कारण की बीजेपी म्हणजे काही सगळं नाहीये, तिथं सरकार बाबासाहेब म्हणजे सरकारमध्ये ते येतं, त्यांनी काम करणंच करणं आहे. कायदा माझ्या बापाचा आहे, गोष्ट लक्षात ठेवा. कायदा माझ्या बापाचा आहे. मी पीएम ला सीएम ला उठवायची ताकद ठेवायची माझ्याकडे ताकद पाहिजे, म्हणजे त्यांना उठवायची खुर्चीवर, ही ताकद माझ्याकडे. त्याच्यामुळं तुम्ही हा विचार नका करू की सरकार कुणाचं आहे. यार सरकार कुणाचं पण असू दे, हलवायची ताकद आम्ही ठेवतो. आणि आमच्या बापाने तो अधिकार दिलाय आम्हाला, माहिती आहे मला. मी साधारण माणूस आहे, पण मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी मी महाराष्ट्र सुद्धा बंद करायची ताकद ठेवतो. मी साधारणच आहे, पण मी महाराष्ट्र सुद्धा बंद करायची ताकद ठेवतो. कारण की मला माझ्या समाजावर विश्वास आहे मला, आणि मला माझ्या समाजातली लोक माहिती आणि ताकद माहिती आहे मला. बरोबर. आज मी एवढं रोखोक बोलतो ना, ऐका ना दादा, मी एवढं आज रोखोक बोलतो ना, तर त्याचं कामच ते. आलं का लक्षात? मी आज एवढं रोखोक बोलतो ना दादा, त्याच्या पाठीमागची ताकद ही बाबासाहेब, आणि त्याच्या पाठीमागची ताकद तुम्ही लोक आहे. आज तुमच्यामुळे मी एवढी ताकद दाखवू शकतो. अरे विचार करा, मी सुद्धा असल्या हिंदूवादी किंवा मुस्लिम समाजामध्ये राहतो, त्या लोकांच्या जवळ आजूबाजूला राहतो मी. मग मला सुद्धा भीती वाटली पाहिजे होती ना, की अरे यार माझे सगळे लोक काय. मी घाबरत नाही. का घाबरत नाही? कारण की मी कुठल्या धर्माला, कुठल्या जातीला किंवा कुठल्या माणसाला नाही घाबरत. कारण की मला माहिती आहे, उद्या मला टच झाला तर त्याचं घर ठेवणार नाहीत लोक. मला हा विश्वास आहे, ठामपणे मला विश्वास आहे की उद्या माझ्या केसाला जर धक्का लागला तर माझा समाज तिथे येऊन त्याचं अख्खं घर गायब करत. आणि हा विश्वास, आणि हे तुम्ही लोकांनी जागृत ठेवलं पाहिजे की खरंच आमच्या समाजातल्या आमच्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही लोकांनी काय केलं पाहिजे, हे तुम्ही नियोजन केलं पाहिजे की आपल्या समाजातल्या माणसाला टचच कसं होतो. ही ताकद तुम्ही निर्माण केली पाहिजे. आणि ह्या गोष्टी तुमच्यामध्ये राहिलं पाहिजे की अरे आपल्या भाऊला एखाद्याने शिवी दिली ना, आपण शिवी नाही द्यायच्या, त्याला पोत्यात घालून मारायचा. त्यांनी शिवी दिली ना, आपण ती ताकद ठेवायची. कारण की त्यांचा समाज सुद्धा त्यावेळेस मध्ये येणार नाही. कारण की चुकला ना तर सुट्टी द्यायची नाही, गोष्ट लक्षात ठेवा. कारण की भाऊ, आम्ही तुला शिवी दिली का? आम्ही तुला काय बोललो का? तुझ्या समाजाला काय बोललो का? तुझ्या जातीला काय बोललो का? नाही बोललो. मग हा बोलला कसा? बोलला ना, घाला त्याला पोत्यात घाला, सरळ घाला. बघू मग कोण काय वाकडं करतं कोण काय करतं. मला माहिती आहे. मी तुम्हाला एकच सांगतो, माझ्यासोबत माझा समाज आहे, मी घाबरत नाही कुणाच्या बापाला. माझ्यासोबत माझा बाबासाहेब आहे, मी घाबरतच नाही कुणाच्या बापाला. कारण की बाबासाहेबांनी सांगितलंय, मोडेल पण वाकणार नाही. हे बाबासाहेबांनी सांगितलेलं. बाबासाहेबांनी सांगितलंय 100 दिवस शेड येऊन जगण्यापेक्षा नाही, एकच दिवस वाघासारखं चल. त्याच्यामुळे कसं आहे, आपलं जगणं वाघासारखं आहे. हे प्राण्यांना मानत नाही मी. प्राणी येते, त्यांना काय कोणी पण येऊन गोळ्या घालून मारून टाकतं. ते प्राणी आहे, आपण माणसं आहे, आपल्याला बुद्धी आहे. आपल्या लोकांचं जिथं चुकतं तिथे मी आपल्या लोकांना बी सांगतो की भाऊ, कुणाच्या देवाला धर्माला शिव्या देऊ नका. जिथं चुकतं तिथं चुकतं मानायचं आपण. बरोबर, शिव्या नाही दिल्या पाहिजे देवा धर्माला. आपले लोक चुकतात, आपल्या लोकांना सांगतो की भाऊ तुझं चुकतंय, हे करू नको. आपली लोक सुद्धा नालायक आहेत ना, तर नालायक म्हणायचं, चांगलं बोलायचं. हा, पण मी माझ्या समाजासाठी मी कधी पण स्टँड घेणार. जिथं बाकीच्या समाजाचा विषय आणि माझ्या समाजाचा विषय येईल ना बाई, मी तिथं माझ्या समाजासाठी मी आहे ना एकदम ढाल बनवून थांबणार. मी ढाल बनवून. बाकी मी तुम्हाला सांगतो, आता आहे ना, आता दादा एवढे अत्याचार अन्याय होतात ना, मी सगळ्या ठिकाणी गेलो असतो. पण माझ्याकडे एवढे लाखो करोड रुपये नाहीये की मी सगळ्या ठिकाणी जाईल. मला समाजाने जर लाख रुपये दिले ना, मी सांगतो जिथं अत्याचार तिथं सम्राट दिसणार तुम्हाला. जिथं अत्याचार त्या गावात दिसणार, त्या ठिकाणी दिसणार. आणि तिथं मी सांगतो मी रिझल्ट देणार. तिथं मी फक्त जाणार नाही की नुसतं गेलो आणि तिथं सांत्वन करून आलो आणि भाऊ असं झालं, बिलकुल नाही. भाई, माझा एक माणूस गेला ना, मी माझ्या माणसांना सांगतो 2 घालवा तिथं. मी सरळ सांगतो
एक असं गेला तो ना, दादा. 2 घालवू जेलमध्ये जा, मी काढतो बाहेर तुला. असा दादा हा तो बिहारचा एक आहे गोल्डन दास. हा गोल्डन दास ऐकला असेल तुम्ही. नाही माहिती दादा मला. अरे काय बोलता दादा, काय खतरनाक माणूस आहे यार तो, खतरनाक माणूस आहे. का हो, काय केलं? तुम्ही युट्यूबला टाका, गोल्डन दास एक चॅनल पण आहे आपलाच आहे. बर तो हलवून टाकतो, ते हलवून टाकतो. चंद्रशेखर काय बोलन त्याच्यापेक्षा खतरनाक बोलतो. दादा मी कामात आहे, फोन उचलायला वेळ नाही मला. मी हा बोला दादा, तुम्हाला घेतलं, फोनची काही बरं गरजच नाही का? राव. आले तुम्ही, उठा 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 जरा, झोपू जय नका राव. भीम. आम्हाला बी झोपायचंय, आम्हाला बी जेवायचंय. उठा जरा तुम्ही. हम्म. जय भीम जय भीम जय भीम. बोला दादा, काय म्हणता? काय म्हणता दादा, पुढे? दादा काय नाही बघा, निवांत आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे माझ्यावर, हेच माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. आणि मी म्हणतो हे सदैव माझ्या सोबत राहा तुम्ही. एक माझी ढाल बनून सगळेजण थांबा. मी काही पण करायला तयार आहे. तुम्ही फक्त सांग की भाऊ हे असं कर, मी सगळं करतो. फक्त एक ढाल बनून माझ्या पाठीमागे थांबा. त्याच्या आईला मंत्र्याला सुद्धा तुम्ही म्हणले नाही खाली झुकवायचंय, त्याला बी झुकवायची ताकद ठेवतो मी. फक्त माझ्या सोबत तुम्ही सगळे थांबा. 100% 100% राऊरी तालुका अहमदनगर. नक्कीच नक्कीच नक्कीच. आमच्या आकाश भाऊचंच गाव झाले, दादा बी तिथलेच आहेत. मी बी नगरचाच आहे. हा, राऊरी. नक्कीच नक्कीच मी दादा. भिंगारचा आहे. दादा मला आहे ना, तुम्ही सगळेजण ना व्हॉट्सअपला आहे ना, मला तुमचे नंबर आणि तुमच्या सगळ्या गोष्टी मला पाठवा, म्हणजे मला कळेल की तुम्हीच लोक येतील आता. कारण की मला खूप लोकांनी मेसेज केल्यात, कॉल पण आलेत मला बऱ्याच लोकांचे. पण मला तुम्ही, मग मी तुम्हाला ग्रुपला ऍड करेल. आपल्याकडे असंख्य ग्रुप आहेत, माझ्याकडे आता 50च्या वर ग्रुप आहेत. 50च्या वर ग्रुप आहेत. पण कसं आहे माहिती का, मी सगळ्या ग्रुपवर आणि सगळ्या लोकांसंग हे नाही करू शकत, चर्चा नाही करू शकत. एकच मिनिट. हॅलो, बरं ऐका ना दादा, बोला तुम्ही बोला. तुम्हीच आता आले. हा जय भीम जय भीम, सर्वांना जय भीम. बोला काय म्हणता, तुम्हीच बोला आता. आणि हा दादा हे ऐका ना. सगळ्यांचं जो लाईव्ह आहे तो लाईव्ह मी युट्यूबला टाकणार आहे माझ्या चॅनलवर. तुम्ही तुमचे व्हिडिओ तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मित्रांना, तुमच्या मंडळीला सगळ्यांना दाखवू शकता. माझ्या संग तुमचे जे अनमोल तुमचे जे वेळ आहेत, क्षण आहेत, ते सगळे आपण कॅप्चर केले. ते सगळे तुम्हाला युट्यूबला बघायला भेटेल. एकच मिनिट तुम्ही बोला. दादा हा, बोला ना, बोला. दादा हा, असे बोला. उघडे फोटो टाकणार आमचे, असे उघडे टाकणार. नाही. अहमदनगर मधून कुठून आहे तुम्ही? भिंगार अहमदनगरचाच आहे मी, नगरचा. हा, माझ्यापासून 30 किलोमीटर दूर. मी राऊरीचा हा आहे मी. बरोबर. अच्छा अच्छा, आलं लक्षात. ऐका ना, मी हे का रेकॉर्डिंग केलं सगळं, कारण की तुम्ही सुद्धा कधीतरी तुमच्या नातेवाईकांना, घरच्यांना, सगळ्यांना दाखवलं पाहिजे की बाबा आम्ही काय बोलत होतो. हा इतिहासामध्ये या गोष्टी नोंद होणार आहेत. हे जे आपण बोलतोय ना, याच्यात काही फालतूक नाहीये. हे समाजासाठी आहे, हे समाजाला काहीतरी प्रेरणा देणारी गोष्ट आहे. आणि हे आपण जे बोलतोय, एक एक शब्द आपल्या समाजातल्या मुलांपर्यंत गेला पाहिजे. त्या लोकांना कळलं पाहिजे की आपली तळमळ काय समाजासाठी, किंवा आपलं योगदान काय समाजासाठी, हे रेकॉर्ड झालं पाहिजे. आणि हे त्या माणसापर्यंत गेलं पाहिजे की बाबा आम्ही करत काय होतो. भले तुम्ही लोक आज मला बोलताय, पण मी काय करतोय हे समाजाला तर माहिती आहे ना, मी काय करतोय. आणि मी माझ्यासाठी करत नाही, मी परत सांगतो, मी हे सगळं समाजासाठी करतोय. मला समाजातली लोक अशी गोळा करून द्या तुम्ही. तुम्ही सुद्धा 10-20 लोक गोळा करून देऊ शकता की जे आपल्याला फंडिंग देतील, जे आपल्यासाठी लढायला येतील, जे आपल्यासाठी कुठेतरी युद्धासाठी येतील आपल्या समाजाच्या. अशी लोक तुमच्याकडनं सुद्धा येतील, कारण की तुमचा अनुभव खूप आहे. हॅलो सर, ऐका ना. बोला. शिक्षण हक्क कायद्यामध्ये आपल्याला 1ली ते 8वी पर्यंत मोफत शिक्षण आहे. शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट आहे, ग्रॅज्युएशन पर्यंत फुकट आहे. नाही. अनुदानित शाळेमध्ये ना, शिक्षण हक्क कायद्यामध्ये आपल्याला 1ली ते 8वी पर्यंत मोफत शिक्षण आहे. हो, आहे ना. हा. तुमचा आमदार आहे. एक मिनिट. ह्याच गोष्टीवर बोलतो मी. ह्या गोष्टीवर भांडण्यासाठी तुमचा आमदार आहे का तुमचा खासदार आहे या गोष्टीवर भांडायला? आता तुम्ही बरोबर म्हणताय, आहे शिक्षण फुकट. आपल्याला भांडायला कोणीच नाही येत सर पुढं आपल्या लोकांसाठी. आपल्या लोकांसाठी भांडायला कोणीच येत नाही पुढं. कारण की वैयक्तिक मी स्वतः या बाबतीत आहे ना लढलो. शाळेपुढं लढलो अक्षरशः. बरं, काय झालं मग? रिझल्ट काय आला? रिझल्ट काय नाही, मला मोफत शिक्षण भेटलं. मग बाकीच्यांना बी भेटलं पाहिजे ना.
अहो भेटायला पाहिजे पण आता नाही ना भेटू देत ते. मग हा तरी विषय आहे ना. इथं आपली लोक ते बोलण्यासाठी त्यांचे हक्कच माहित नाही, म्हणून तर लोकांना म्हणतो ना आपण, हक्कच माहित नाही आपले. नाही नाही, कास्ट होत नाही ना, सर्टिफिकेट केलं तर होतं ना. तरी की होत नाही काय झालं? आपल्या लोकांची कास्ट एकी होत नाही, सर्टिफिकेट एकी. लागेल ना त्यांना, तर होतं. कास्ट नाही सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेटची एक 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 मला सांगा तुम्ही एससी काही आहेत, एसटी गरज आहेत, नाही. काय गरज आहे तुम्हाला? अहो सगळ्या जातीतल्या लोकांना, काही सगळ्या गरज नाही, जातीतल्या काही. धर्मातल्या लोकांना फुकट येते, मेंडेटरी येते, ते संविधानाने हो. दिलेले हक्क येते. त्या हक्कामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची काय गरज आहे? तिथं नाही लागत कास्ट सर्टिफिकेट. दादा सर बोलतोय, बरोबर बोलतोय ना मी? बरोबर बरोबर. आपण जाऊ द्या ना. आता मी किती बी काही सांगितलं लोकांना कुठलीच गोष्ट पटणार नाही माझी. मला एवढं सांगायचंय, या गोष्टी पटवण्यासाठी आणि या गोष्टी अंमलात आणण्यासाठी आपले लोकांना तुम्ही पुढे घेऊन या. आपल्या लोकांची एक ताकद बनवा, एक असं संघटन बनवू. पहिल्यांदा तरी आपण पहिलं संघटन बनवू. पक्षाचं नका, पक्ष बघा तुम्ही कुठल्या पक्षात काम करता, काय करता, मला काहीच करायचं नाही त्याच्याशी. कारण की तुमचे कुठलंच पक्ष निवडून येणार नाही, मला हे तर माहितीये. कोऱ्या कागदाची पांढरी रेषे की तुमचा कुठलाच पक्ष 100%, निवडून येत नसतो. हा, त्याच्यामुळे मी सांगतो, 100%. त्यामुळे संघटनेच्या नादी लागा. एक संघटन आपण सम्राट आर्मी पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने करू की बाकीच्या इतर राज्यातल्या सुद्धा लोकांना टप देणारे संघटन आपण तयार करू, की त्या संघटनेच्या माध्यमातून आपण आमदार खासदार निर्माण करू. आणि ते ज्यावेळेस प्लॅटफॉर्म होईल, लोकांना कळेल की बाबा हे खरंच भयानक काम करतंय काहीतरी हे संघटन, त्यावेळेस मी सांगतो मोठमोठे लोक सुद्धा तुमच्या पाया पडणार. शब्द आहे हा माझा. 100%. आणि ठीक आहे मला दादा, तशी लोक, हा चालेल चला मी पण आता जातो, सगळ्यांची रजा घेतो. हा, मी बी रजा घेतो सगळ्यांना. उद्या बॅटरी भेटू लो आपण. झाली. Yes, yes, yes. चला बाय ऐका ना सगळ्यांना. दादा, हा बोला दादा. ऐका. जय मी भीम, काय जय भीम, म्हणतोय, जय जय भीम. भीम, जय भीम सर्वांना, जय भीम. सर्वांना जय मी भीम. काय बोलतोय, एकदा गोल्डन दासला सर्च करा. काय नक्कीच दादा, नक्कीच. युट्यूबला सर्च करा, त्याच्या चॅनल मला मला व्हिडिओ मला बघा. मला खतम. मला व्हॉट्सअपला पाठवा. चला, जय भीम, नमो बुद्धाय, जय जय भीम, संविधान. जय भीम. नवी भीम. बाय. बाय बाय बाय. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. चला, सगळ्यांची रजा घेतो मी. परत भेटू.